एका आईने स्वतःच्या पोटच्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक बातमी समोर येते। पनवेलच्या कळंबोलीमधून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका जन्मदात्या आईनेच 6 वर्षांच्या चिमुरडीचा गुदमरून जीव घेतल्याचा हा प्रकार घडलाय। कळंबोली सेक्टरमधील गुरुसंपर्क हाऊसिंग सोसायटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। या प्रकरणी आता पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे। माहितीनुसार गुरुसंकल्प सोसायटीमध्ये आयटी अभियंता पती आणि बीएससी पर्यंत शिक्षण घेतलेली ही पती राहत होते। त्यांना एक 6 वर्षांची मुलगी होती। या मुलीला लहानपणापासूनच बोलण्याचा अडथळा येत होता, बोलण्याचा तिला त्रास व्हायचा। त्यासोबतच ती मराठी ऐवजी हिंदीमध्ये जास्त बोलायची आणि हे तिच्या आईला आवडायचं नाही। आई सतत नाराज असायची, मुलगी नको होती, व्यवस्थित बोलत नाही, अशी कित्येक वेळा तक्रार या आईने या महिलेने तिच्या पतीकडे केली। मात्र तिचा पती तिला प्रत्येक वेळी समजवण्याचा प्रयत्न करायचा। मात्र एक दिवस या संतापलेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीलाच संपवण्याचा निश्चय केला। दरम्यान त्या दिवशी 23 डिसेंबरला या मुलीची आजी तिच्या नातीला भेटण्यासाठी म्हणून घरी आली। मात्र मुलीची आणि आजीची भेट होऊ शकली नाही। काही वेळानंतर घरी परतल्यानंतर तिचे पती या महिलेचे पती मुलगी झोपेतून उठत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेचच त्यांच्या मुलीला रुग्णालयात नेलं। तपासासाठी रुग्णालयात नेलं असताना मुलीला हृदयविकाराच्या झटक्याने तिने तिचा जीव गमावला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मात्र त्यानंतर याची पोलीस चौकशी झाली आणि पोलीस चौकशीनंतर शवविच्छेदनाची विनंती करण्यात आली आणि प्राथमिक अहवालामध्ये श्वसनमार्ग अडथळ्याचे संकेत मिळाले आणि त्यानंतरला आई वडिलांची कसून चौकशी पोलिसांनी केली। त्यानंतर सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर अखेर आईनेच मुलीचा गुदमरून जीव घेतल्याची बातमी ही कबुली आईने दिली। तर या निर्दयी कृत्याप्रकरणी पोलिसांनी या संबंधित महिलेला अटक करून आता पुढील तपास सुरू केलाय। या महिलेवर मनोविकार तज्ञांचे उपचार सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी समोर आणली आहे। मात्र या घटनेनंतर परिसरामध्ये खळबळ पसरलेली आहे आणि या पालक वर्गामध्ये देखील मोठं भीतीचं वातावरण पसरलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं।